गुड मॉर्निंग आहे सर्वांना. तर आम्ही सकाळी लवकरच निघून चेरदेवामध्ये जायला आणि आज गावदेवीची पालखी पण होती. तर चेरदेवाचा कार्यक्रम सकाळी लवकर 8ला चालू झालेला आणि तिथं हवन आणि होम पेटवलेला, त्याच्यासाठी बोलवलेली आम्हाला जोडपं बसवायचं होतं. तर आम्ही लवकरच गेलेलो. परत तिथला कार्यक्रम उरकला आणि मग गावदेवीच्या मंदिरात जायचं होतं पाया पडायला. तर मग इथं घ्यायची होती आरती. मग थांबलो इथेच. आरती चालू व्हायला यांचे भक्ताचे आमच्या अंगण आलेल्या नागदेव. तर ते नागदेव तिथून डायरेक्ट चिखलांचेच लोलत आलेलं ते, आणि त्यांच्या आलं ना अंगात खाली डेंजर येतात. तर मग थांबलो आम्ही अजून, आणि आरती चालू होती. निघता पण नाही आला आम्हाला, आणि त्यांच्या अंगात पण एवढे डेंजर आलं त्या का बघूनच भीती वाटत होती. तर ह्यो तर सकाळी आलेला आणि संध्याकाळची येईल तो वेगळा. आणि मग नंतर जे चेरदेव आहेत ते पण ते पूजाताईंच्या अंगात आले ते पण लय डेंजर झालेले त्यांचे सकाळ सकाळ. त्यांना पण जाम त्रास झाला. आणि नंतर मग जे त्यांचे पण जे संध्याकाळचे येईल तो पण वेगळा. तर मग नंतर सगळा उरकला आणि आम्ही गेलेलो मग नंतर गावदेवीच्या मंदिरात. तर तिथं पण आरती चालू होती. मग तिथं पण थोडीशी आरती भेटली आम्हाला, आणि मग नंतर गेलो पाया पडायला. तर देवीची सजावटच एक नंबर झालेली पूर्ण फुलांची. आणि मग पाया पडून घेतला आणि परत फोन आलेला जेवायला जायला चेरदेवामध्ये. तर मग आम्ही नंतर परत गेलो चेरदेवामध्ये जेवायला सगळेजण, आणि मग आलो घरी. तर घरी येऊन परत मग तयारी करायची होती, संध्याकाळची पालखी निघतं त्याची. तर पालखी निघायला थोडा टाईम होता. मग थोडासा माझं काम करून घेतलं, मला काम पण अर्जंट द्यायचा होता. पण असं कार्यक्रम असलं देवांचं काम मी तर काय सोडत नाही, मग तो जायलाच लागतो मला, मग काम असो नाही तर काय असो. तर मग थोडासा केला आणि मग नंतर गेलो तयारी करून गावदेवीच्या मंदिरात. पालखी तर निघलेली आणि पाया पडायला गेलो. यांना पाया पडायचा होता, मी तर पडलेली सकाळी पण यांच्यासोबत गेली परत. आणि मग पालखी निघून बहुतेक अर्धे वाटण पोचलेली. आणि इकडं पालखीला जी पालखी सजवलेली ती पण एक नंबर सजवलेली, आणि जाम धमाल असतं आमच्या इथं गावदेवीच्या पालखीला. अख्खा गाव एकत्र असतं. जी ती मजा आहे ना त्या गावदेवीच्या पालखीला ती कशानंच नाही, असं मला तरी वाटतं. मग बघा तुम्ही, आम्ही जाम धमाल केली आणि जाम नाचलो पण. आणि मंदिरात जेव्हा पालखी गेली तेव्हा थांबलेले जात थोडेसे बँजोवालं. नंतर DJ पण चालू झालं. आता निघून लवकरच चेरदेवाच्या मंदिरात जायला, का तर नंतर अंगण येतात ते मग बघायला नाही भेटत. त्याच्यासाठी आम्ही आधीच शॉर्टकट चाललेलो. आणि मग चेरदेवाच्या मंदिरात पण साऊंड चालूच होतं आणि तिथं पण नाचत होती सगळीजणं. तर आम्ही पण तिथे नाचलो. सगळी लोक आली, आम्हाला भेटली बाबा जराशी उभी राहायला जागा. आणि जी लोक आतमध्ये येतात त्यांना भेटतं बघायला, आणि जी मागं राहतात मग त्यांना काही नाही बघायला भेटतं. का तर आतमध्ये आलं ते अंगण आलं काही बी देवांचं सांगतात. आणि जाम बघत होतं, जाम भक्तीने पण होत्या. आणि मग नंतर ते पूजाताईंचे पण परत अंगण आलेला, जामच अंगण आलेलं त्यांचे.
गेलो जेवायला. तिथं पण मार्केट भरलेला आणि जाम भूक लागलेली आणि जेवायला पण वाटतं पक्कीची गर्दी होती तिथं. तर घेतला जेवून, तर म्हणा काही जेवण नाही केला का तर जाम दमलेलो नाचून नाचून. मग आलो घरी, जाम माकवलीन बाबा. सो बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.